हाय हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ. जे जे रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ. आणि मी आत्ता उठलेली 10 मिनटं झाले. 1 मिनटं लाईट बंद करते. आणि सुमितला आता मी मस्त करणार टिफिनमध्ये बघा गरमागरम पराठे. याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, धने पावडर, जिरे, ओवा आणि कस्तुरी मेथी आणि थोडं तेल टाकलेलं आहे. याला मी छान मस्त मळून घेणार आहे पीठ घट्ट थोडं. आणि त्याला पोहे पण खूप वेळा बनवते, पण म्हटलं आता काही वेगळं नवीन बनवूया. चला, आणि बघू शकता त्याच्यासाठी मी छान असं बदाम वगैरे भिजू घातलेले आहे. चला, हाय हॅलो नमस्कार. चला मग, आणि आता बघू शकता तुम्ही आपली सकाळची धावपळ किती असते. आणि ते तर आपलं करावंच लागणार आहे. आणि मला खूप थकून जाते बरं का मी रात्री दिवसभर खूप काही काम पुरतं. ठीक आहे, कारण स्वयंपाकाचे काम आपण म्हटलं म्हणजे पूर्ण आहे आपल्या तिथं, पण मला खूप काही तयारी करून ठेवावी लागते. सकाळची सुद्धा मला येण्याच्या अगोदर सकाळची तयारीसुद्धा मला करून घ्यावी लागते. कारण तिथं पण काय म्हणतात त्या मुलाला पण सुद्धा स्कूलला जाण्यासाठी मला त्याची पण तयारी करावी लागते. चला मग, आणि काय करावं लागणार आता, मेहनत तर करावी लागणार आहे, आपलं आयुष्य इथं. चला मग, आणि मी आता फटाफट गरमागरम पराठे करते, सुमितला उठवते आणि नंतर बोलते. पीठ किती छान मस्त मळून घेतलेलं आहे मी. एकदम मस्त पीठ मळून घेतलेलं आहे. चला आता मस्त गरम पराठे करते सुमितला. आणि आपला गरम पाणीसुद्धा त्याला देणार आहे. आणि रोज सकाळी बघा सुमितला मी रोज म्हणते पाया पडून जात जा आणि समर्थांचा आशीर्वाद घेऊन जात जा. आणि तो खरंच म्हणजे ऐकतो आणि करतोसुद्धा. चला मग, आणि चला मग त्याला म्हटलं तर आरामात जा आणि आरामात ये. आणि त्याला नाश्तासुद्धा करायला वेळ मिळत नाही बघा. आणि किती वाजले, 6:22 झालेले, 6:22 झालेले. आणि आता फायनली सुमितची बस येणार आहे. आणि आज आम्हाला थोडं लेटच झालेलं आहे. चला मग, मी आणि सुमित आम्ही जातो आहे. आणि हो, मी रोज एक सकाळी एक राऊंडसुद्धा मारून येते. चला मग, आणि आपला शेवभाजीचा मसाला तयार केलेला आहे मी, छान मस्त परतून घेतलेला आहे. आणि बघू शकता कलर किती भारी आलेला आहे. आणि आईचं काम चालू आहे, लाल मिरची वगैरे गाळून घेते आई. आणि हो, हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. आणि बघू शकता आईचं काम चालू आहे. आणि मी थोडीशी टाकलेली फक्त याच्यामध्ये, जास्ती नाही टाकलेलं आहे. गरम पाणी करून घेतलेल्या भाजीला, नेहमी मसाल्याच्या भाजीला तुम्ही गरम पाणी वापरा. बघू शकता तेल. आणि बघू शकता तुम्ही भाजीचा कलर किती छान आलेला आहे. चला मग, आणि मिस्टर आता आम्ही मस्त चहा वगैरे घेतो, नाश्ता करता इथे. चला, आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा. यूट्यूबवर बघत असतील तर सबस्क्राईब करा, फेसबुकवरती बघत असतील तर फॉलो करा. बघा आईचं चालू झालेलं आहे काम. आई असे कांदे वगैरे असे भरून ठेवतो आम्ही, आणि आई असं निवडून घेत आहे छोटे मोठे. आणि मिस्टरांनी बघा बाहेर उभे होते, मिस्टरांनी छान घेतला आहे मस्त आंबा. कोणता आहे गाई हा? मिस्टरांना माहिती, कारण मी पोळ्या करत होती चपात्या, आणि सुमीसाठी घेतले द्राक्ष. चला मग, खूप छान आंबे घेतलेले आहे. आणि आपल्याचं मस्त गरमागरम चपात्या झालेल्या आहे. आणि आज करणार शेवभाजी. आणि बघू शकता मी कामावरती केलेले मस्त छान पनीर पराठा. आणि मी पनीर मस्त फ्रीजमधून काढून घेतलेले. आणि फ्रीझरमध्ये आपण ठेवतो तर असं थोडंफार काही कडक होत असतं पनीर. नंतर मी त्याला असं छान मस्त बारीक करून घेतलेले आहे. आणि पीठ वगैरेसुद्धा मळून घेणार आहे. आणि काय म्हणता, पीठ तुम्ही छान मस्त मळून घ्या. नंतर पनीर मी असं करून घेतलेले आहे. आणि बघू शकता तुम्ही थोडंफार काही कामावरती पनीर पराठा वगैरे करून घेते, म्हटलं फटफट आवरून घेते. आणि काय म्हणता, घरीसुद्धा मला खूप काही कामच असतं त्याच्यामुळे. आणि उन्हाळा खूप आहे त्याच्यामुळे थोडीफार तब्येत डाऊन झालेली आहे. चला मग म्हटलं, आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि बघा मी छान पनीर वगैरे मिक्स करून घेतलेलं होतं, पण नंतर मला काही वेळ मिळाला नाही तुम्हाला दाखवण्यासाठी, म्हणून मी आता दाखवते तुम्हाला. असं मस्त छान मी पनीर पराठे वगैरे केलेले आणि खूप छान झाले बरं का. त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ वगैरे, गरम मसाला, पावभाजी मसाला असं सगळं तुम्ही मिक्स करून घ्या पनीरमध्ये. आणि मीठ वगैरे, आणि पीठ मळताना तुम्ही थोडीफार कस्तुरी मेथी वगैरे टाका. आणि नंतर छान मस्त असं बघू शकता पराठा किती छान झालेला आहे. आणि आणि संध्याकाळी बघू शकता किती ट्रॉफिक असते. मग मी इथं थांबलेली होती 5-10 मिनटं, कारण मला काही भाजी वगैरे घ्यायची होती.
नाही तर मग आईच भाजीपाला वगैरे घेऊन ठेवते घरी, पण म्हटलं बघूया. आणि इकडे मी उतरली, इकडे ट्रॉफिक नाही आहे, पण दुसरीकडे मी आली चालत तर तिकडे खूप ट्रॉफिक होती आणि बघू शकता. आणि मग भाजीपाला वगैरे काही घेतला नाही मी, कारण हेच होते गिलके वगैरे. मग सुमित ते गिलके वगैरे काही खात नाही आणि म्हटलं चला मग. आणि नंतर मी घरी आलेली आहे. आणि आता किती वाजले बघून घ्या, 8ला 10 मिनटं बाकी आहे. आणि मी आत्ता कामावून आलेली आहे. आणि मिस्टरांनी बघा कामावून आले, पण चहा काही ठेवता नाही ते. चहा काही ठेवत नाही आणि त्यांना आज बरं वाटत नाही थोडंफार. चला मग. आणि मी तुम्हाला दाखवते, मी आत्ता चहा ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही. चहा ठेवलेला आहे आणि आता मी रस करणार आहे, कारण मिस्टरांनी आंबे घेऊन आलेले होते सकाळी. चला मग मस्त चहा वगैरे ठेवू. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? मजेत ना? जय जय जगदीश समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला, आणि आता मी स्वयंपाकामध्ये आता बघूया आता काय करते काय नाही. चला मग. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून घे. आणि खूप ऊन आहे, बाप रे बाप. आणि मला एवढं भर दुपारी 2 वाजता तिकडं जावं लागतं कामावरती, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता तब्येत खूप थोडी दगदग होऊन राहिली उन्हाची, त्याच्यामुळे. आणि नंतर मग संध्याकाळी आमची जेवणं वगैरे झाले आणि सुमित आणि मिस्टर खेळतोय मस्त छान फुटबॉल. आणि मिस्टरांना म्हटलं तुम्ही खेळा. सुमित मला बोलला म्हणे मम्मी तू पण खेळ. म्हटलं नाही मला नको, तुम्ही खेळा. आणि किती वेळा आपण सुद्धा लहान झालेलो चालतं, मुलांना थोडंफार त्यांच्यासोबत खेळलं गेलं पाहिजे. कारण मी पण दिवसभर घरी नसते, मिस्टरसुद्धा दिवसभर घरी नसता. आणि खूप काही वर्ष लहानपण त्याचं असंच गेलेलं आहे. म्हणजे आम्ही त्याला भरपूर काही इतका वेळ दिला नाही, पण त्याच्याकरता ठीक आहे, काही हरकत नाही. आणि आपण जितकी मी मेहनत करतो आपल्या परिवारांसाठीच करतो, त्याच्यासाठीच करताय, काही हरकत नाही. आणि बघू शकता सुमित आणि ते खूप काही एन्जॉय करत होते आणि आई घरामध्ये आराम करत होती. आणि थोडा वेळ मग आम्ही बाहेरच असतो. उन्हाळा आहे, खूप काही गरमी होते, त्याच्यामुळे सुमितने मस्त छान एन्जॉय केला. कबड्डी वगैरे सुद्धा त्याने खेळलेली आहे. आणि मिस्टरांना सुद्धा खूप काही आनंद झाला त्याच्याबरोबर खेळून. आणि एकाच दिवशी मुलांना वेळ द्यायला गेला पाहिजे म्हणून तो खूप एन्जॉय करत होता. चला.